नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा धडाका. कोरोचीत महाविकास आघाडीस वाढता पाठिंबा. दीपाली कोराणे आणि आनंद शेट्टींना वाढता जनपाठिंबा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सौ दीपाली कोराणे आणि कोरुची पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार आनंद शेट्टी यांनी आज आदिशक्ती दुर्गा मातेचे दर्शन घेऊन आपल्या आजच्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ केला. प्रचाराच्या सुरुवातीला दोन्ही उमेदवारांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर कोरुची परिसरातील विविध प्रभागामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सौ दीपाली कोराणे यांनी महिलांचे प्रश्न आणि कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावर भर दिला आहे. तर आनंद शेट्टी यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. या दोन्ही उमेदवारांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे मतदारांच्या मध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवणे हेच आमचे मुख्य ध्येय असून मतदारांच्याकडून मिळत असलेला प्रतिसाद ही परिवर्तनाची नांदी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहूया ते काय म्हणतात. आज कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचारार्थ फिरत असताना आम्हाला अनेक नागरिकांचा, सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणचं चित्र आज बघितलं कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, तर एका साईडला सर्व नेते आणि एका साईडला एक सर्वसामान्य जनता. या तारदाळ, कोरुची आणि खोतोडी या गावातील, तिन्ही गावातील सर्वसामान्य गावकरी, कष्टकरी, गरीब जनता जी एका साईडला झालेली आहे आणि एका साईडला बघायला गेलं तर एक प्रचंड मोठी ताकद आणि सर्व नेते मंडळी, गाव विरुद्ध नेते, असं एक समीकरण इथे बघायला भेटते. आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तळागाळात काम करणाऱ्या नेतृत्वाच्या समोर इतकी प्रचंड मोठी ताकद उभी राहिलेली आहे की यांची गुन्हेगारी आणि यांची दडपशाही इतक्या भयानकपणे चालू आहे. आज मी माझ्याकडे सकाळपासून जवळ 2 ते 3 असे कॉल आले की दादा मी तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसत होतो आणि मला फोन आला की तू व्हिडिओ डिलीट करायला सांगा. दादा मी काल तुमच्याबद्दल एका ठिकाणी भावना व्यक्त केल्या, तर त्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि मला माझ्या भावाचा फोन येतोय, मला एका नेत्याचा फोन येतोय, मला एका गुंडाचा फोन येतोय की तुम्ही का तसे बोललासा, का प्रतिक्रिया दिलासा आणि तो व्हिडिओ डिलीट करायला सांगा. म्हणजे जनमानसाच्या भावना ज्या त्यांच्या अंतर्मनातून ते व्यक्त करतायत त्या भावना सुद्धा दडपण्याचं काम इथं आज नेते मंडळी करत आहेत. यांना या कशाची भीती वाटते? या लोकशाहीची भीती वाटते काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वाभिमान आम्हाला दिला आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं आणि मत मांडण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, या स्वातंत्र्यावर सुद्धा आज गंडांतर आज इथले नेते मंडळी त्यांच्या या हुकुमशाही पद्धतीने आणत आहेत आणि या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मी माय माऊलीला, या इथल्या जनतेला आव्हान करतोय की सत्तेचं केंद्रीकरण होत आहे, ते केंद्रीकरण न होता ते विकेंद्रीकरण कसं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करावं आणि सर्वसामान्य कुटुंबातील तळागाळात काम करणाऱ्या, तुमच्या हाकेला होत देणाऱ्या आणि तुमच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या नेतृत्वाला तुम्ही संधी द्यावी. आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना, आमच्या तारदाळचे पंचायत समितीचे अनिता शिंदे असतील त्यांचे चिन्ह आहे पाटी, आमचे सहकारी आनंद शेट्टी असतील यांचे चिन्ह आहे मशाल आणि माझी पत्नी सौभाग्यवती दीपाली कोराणे यांचे चिन्ह आहे शिट्टी. या तिन्ही चिन्हासमोरचं बटन दाबून त्याने आपला स्वाभिमान, या तिन्ही गावाचा स्वाभिमान जागा करावा, जिवंत ठेवावा आणि अभिमानानं 9 तारखेला गुलालाची उधळण करावी असं मी आव्हान या जनतेला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही
प्रचारामध्ये असताना अनेक लोकांनी आम्हाला सहकार्याची भावना व्यक्त केली. अनेक लोकांचं मत आहे की आपण परत 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 त्याच लोकांना निवडून देऊन काय करायचं आहे, त्यापेक्षा नवीन लोकांना निवडून देऊया, त्यांच्याकडनं कामाची आपली कामं करून घेऊया. त्यानंतर त्या लोकांचा असंही मत आहे की ह्या गावामध्ये जे काय मतदार आहेत त्यापैकी कोणी जर उभारलं असतं तर चांगलं झालं असतं. पण शक्यतो लोकांचं मत आहे की त्याच घरात तुम्ही निवडणुकीला माणसं उभा करून काय मिळवत आहे. तर ह्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळं जी काय निवडणुकीचं वातावरण आहे ते वातावरण बऱ्याचपैकी बदललेलं आहे. त्यामुळं आमचं इतकंच मत आहे की जनतेनं आम्हाला सहकार्य करावं, मतदान करावं आणि काम करण्याची संधी द्यावी.